आणि बनेश्वरची आणखीन एक आठवण म्हणजे लहानपणी आमच्या शाळेची ट्रिप बऱ्याच वेळा बनेश्वरला जायची. तर तुम्ही सांगा की तुमच्या शाळेची तिथे गेली होती का? हल्ली पुण्यातला उन्हाळा म्हटला की डायरेक्ट तंदूरच होतं. त्यामुळे मग फिरायला जायचं कुठं हा प्रश्न नक्की पडतो. तर मुळशी, लोणावळा, महाबळेश्वर हे तर स्पॉट्स आहेतच, ते सगळ्यांनी बऱ्याच वेळा बघितलेलेही असतील. पण त्याशिवायसुद्धा पुण्यापासून जवळ काही फिरायचे स्पॉट्स आहेत, ते आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. आपला पहिला स्पॉट आहे रामदरा. रामदरा पुण्यापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथे जायचा रस्ता हायवे आहे, हडपसरवरनं वगैरे जाता येतं. फक्त तिथे आत वळायला राईट टर्न घेतल्यानंतर आत जायचा रस्ता थोडा काय बराच खराब आहे. पण तिथे पोचल्यानंतर एक छान आणि एक सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिराच्या आजूबाजूला मस्त तलाव आहे आणि आजूबाजूला त्याच्या पूर्णपणे ग्रीनरी आहे. सो एकदम मस्त अनुभव येतो तिथे. आणि तिथे भरपूर झाडंसुद्धा असल्यामुळे तिथे तुम्ही मस्त चटई नेऊन भेळ वगैरे खाऊ शकता. सकाळी लवकर गेलात तर उत्तम, किंवा सनसेटच्या वेळेस गेलात तरी छान. तर आपला पुढचा स्पॉट आहे भुलेश्वर. हे सुद्धा अगदी 30-40 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि तिथे जायचा रस्ता मस्त घाटाचा आहे. त्यामुळे बाईकवर गेलात तर मस्त मजा येऊ शकते तुम्हाला. आणि तिथे उन्हाळ्यातसुद्धा जाताना असं मस्त छान गार वाटतं. त्या मंदिराची स्थापत्यकला तर अगदी बघण्यासारखी आहे. ती दगडात कोरीवकाम जे केलं आहे ते कमाल आहे. त्यामुळे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही एक छान अनुभव घेऊ शकता. आपला पुढचा स्पॉट आहे बनेश्वर. अगेन हे सुद्धा 40-45 किलोमीटर अंतरावरती आहे. शंकराचं देऊळ आहे, ते तिथे तुम्ही जाऊ शकता. त्या देवळाच्या साईडलाच एक छोटं गार्डन आहे. तिथे तुम्ही असं जंगल सफारीसारखं तुम्ही चालून ते फिरू शकता. आणि तिथे ॲडव्हेंचर पार्कसुद्धा आहे. त्यामुळे लहान मुलांना तर ते खेळण्यासाठी उत्तम जागा आहे. आणि ते जंगलात फिरतानासुद्धा एकदम मस्त वाटतं. आणि बनेश्वरची आणखीन एक आठवण म्हणजे लहानपणी आमच्या शाळेची ट्रिप बऱ्याच वेळा बनेश्वरला जायची. तर तुम्ही सांगा की तुमच्या शाळेची तिथे गेली होती का? व्हिडिओ पुढे जाण्याआधी एक रिक्वेस्ट होती, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत. त्यामुळे प्लीज व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आम्हाला इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. हे आमचे इन्स्टा हँडल आहे. आता आपलं पुढचं ठिकाण आहे जपूर्जा. हे ठिकाण खडकवासल्याच्या बॅकवॉटर्सच्या जवळ आहे. तर अगदीच जवळ आहे पुण्यापासून. आणि इथे बेसिकली हे आर्ट विलेज आहे. तिथे 6 आर्ट गॅलरीज आहेत. तिथे वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये ठेवलेली आहेत, शिल्पकला, वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प किंवा प्रतिकृती तिथे तयार केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आर्ट लवर जर का असाल तर तिथे जाणं तुम्हाला म्हणजे एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ह्या जागेचं एकदम असं कल्चरल वाईब येते आणि त्यामुळे तुम्ही तिथे मस्तपैकी एन्जॉय करू शकता. आपला पुढचा स्पॉट आहे पवना डॅम. पवना डॅम हा एरियाच एक मस्तच आहे. त्याच्या आजूबाजूला बरेच स्पॉट्स आहेत. तर त्याच्यामुळे आपण ते 2 याच्यात डिवाईड करूयात. तर पवना डॅमपाशी तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला ॲज युजल बोटिंग किंवा खायचे स्पॉट्स तर आहेतच. पण पवना डॅमच्या इथे तुम्ही सनसेट बघू शकता. आणि तिथे आजूबाजूला कॅफेज आहेत. तर त्या कॅफेमध्ये बसून तुम्ही मस्त खात पीत, तिथे गोव्यासारखं त्यांनी सिटिंग केलेलं आहे. तर त्यामुळे तिथे मस्तपैकी त्या कॅफेच्या आजूबाजूला बसून समोर सनसेट बघत तुम्ही ते खाणं एन्जॉय करू शकता. आपला पुढचा स्पॉट आहे वाघेश्वर देऊळ. हे सुद्धा पवना धरणातच आहे. मी धरणातच का म्हटलं, कारण हे मंदिर जनरली जेव्हा पाणी असतं भरपूर तेव्हा पाण्याखाली असतं. ते फक्त मार्च ते मे या 2-3 महिन्यातच दिसतं. तर तुम्ही या उन्हाळ्यात ते नक्की व्हिजिट करा. त्याचाही एक छान असा एक्सपिरियन्स आहे. दगडावर दगड रचून त्याची ती जी काही रचना आहे ती बघायला फार सुंदर वाटते. आणि असं म्हणतात की ते मंदिर पांडवकालीन आहे. त्यामुळे तो एक वेगळा एक्सपिरियन्स ठरू शकतो. आता आपला पुढचा स्पॉट आहे बोपदेव घाट. पुण्यापासून अगदी जवळ आहे. सनसेटसाठी उत्तम मस्त स्पॉट आहे. आणि हल्लीच आता सायकल रेसिंग झालं पुण्यात, तर त्याच्यामुळे तिथले रस्तेसुद्धा एकदम सुंदर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही रस्त्याचीही मजा घेऊ शकता. सनसेटसुद्धा तिथनं मस्त एन्जॉय करू शकता. आणि तिथनं जो सनसेट झाल्यानंतर जो सिटीचा मस्त लाईटचा व्ह्यू दिसतो तोही कमाल आहे. त्यामुळे हाही एक ऑप्शन छान आहे. तर समजा कोणाला ट्रेकिंगची आवड असेल तर उन्हाळ्यात करता येण्यासारखे 2 ट्रेकसुद्धा आहेत जे अगदी सोपे आहेत आणि त्याला फार काही कष्ट लागत नाहीत. त्यामुळे ते सकाळी तुम्ही गेलात लवकर तर ते पण सुद्धा मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि किल्ल्याचा व्ह्यू तर कायम अप्रतिम असतोच. त्यामुळे आपला पुढचा स्पॉट आहे लोहगड किल्ला. आणि लोहगड किल्ल्याचं जे बांधकाम आहे
ते एकदम आखीव रेखीव असल्यामुळे त्यामुळे ते जे काही त्याचं स्ट्रक्चर आहे किंवा जे आर्किटेक्चर आहे ते बघायला किंवा ते बघताना एकदम फार भारी वाटतं. तर आपला पुढचा स्पॉट आहे राजमाची. हा सुद्धा एक सोपा ट्रेक आहे, बिगिनर लेवल ट्रेक म्हणू शकतो आपण याला. आणि आपला पुढचा स्पॉट आहे भीमाशंकर. तर भीमाशंकर हे एक ज्योतिर्लिंग तर आहेच, पण त्याच्या आजूबाजूला मोठं जंगल आहे. तर त्या जंगलात उन्हाळ्यात फिरताना मस्त वाटतं. आणि तिथे गुप्त भीमाशंकरसुद्धा एक ठिकाण आहे. भीमाशंकरपासून तुम्ही ट्रेक चालू केलात तर तिथे आत थोडंसं गेल्यावरती गुप्त भीमाशंकरसुद्धा आहे. आणि इवन भीमाशंकर अभयारण्यसुद्धा आहे. तर त्यामुळे तुम्ही तिथे उन्हाळ्यात जाऊन थंड वातावरणाचा अनुभव नक्की घेऊ शकता. तर हे होते पुण्याजवळचे 10 उन्हाळ्यातले फिरायचे स्पॉट्स. तुम्हाला यापैकी कुठला स्पॉट आवडला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ट्रॅव्हल स्पॉटसाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.